दर पौर्णिमेला ह्या देवळामध्ये लय बायका येतात बघ आणि आपला नवस फेडून जातात, अभिषेक पण करतात। आज पहिल्यांदा एवढं तरुण पोरगा नवस फेडताना बघते बघ। झेंडूच्या हारात एकच गुलाब कसा उठून दिसतोय ना, तसा वाटतोय हा पोरगा। याचा नवस नक्की पूर्ण होणार बघ ताई। नमो नमो जी शंकरा भोलेनाथ शंकरा जय त्रिलोकनाथ शंभु हे शिवाय शंकरा नमो नमो जी शंकरा महादेवा, आज माझा वाढदिवस। इतकी वर्ष या दिवशी तुझ्याकडे जे मागितलं तेच आजही मागतो। माझ्या लाडक्या बहिणींना जगातली सगळी सुख दे आणि सगळ्या संकटांपासून त्यांना लांब ठेव। ओम नमः शिवाय। मग आज काय विशेष? त्या तिघी आपल्या प्रेमळ दादासाठी नक्कीच काहीतरी विशेष करणार असतील। बाप रे, विचारू नका। काल रात्रीपासूनच दादाला बेस्ट गिफ्ट मीच देणार अशी त्यांची स्पर्धा लागलेली आहे। हा माझा अभिजित दादा, सिंहराज, मघा नक्षत्र, वय 28 वर्ष, स्वभावाला अगदी गोड, दिसायला एकदम डॅशिंग, सॉलिड, स्वतःच्या बहिणींना अगदी फुलासारखा जपणारा। आता तुम्हीच विचार करा, बहिणींचे इतके लाड करणारा बायकोचे किती लाड करेल। हा माझा अभिजित दादा, ऐकी ना डॅशिंग। नमस्कार। नमस्कार। मला वाटलंच तुझा काहीतरी आगाऊपणा चालू असणार। मला लग्न नाही करायचं, माफ करा, येतो। चल कॉल चल चल चल, काही ना। दादा 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 दादा, मी तुला पैज लावून सांगते, तिने तुला होकार दिला असता म्हणजे दिला असताच। हे शाणे, मला काही लग्न बिग्न करायचं नाहीये। अरे आधी मी प्रीतीचं पार्लर उघडणार, मग ज्योती ऑफिसर व्हायची वाट बघणार, मग कुठल्याही करिअरच्या साच्यात न बसणाऱ्या तुझ्या करिअरचा साचा बनवणार, मग लग्न बिग्न। मी काय म्हणते दादा, मी ना तुला कवळी लावणाऱ्या आजीबाईंचं स्थळ बघायला सुरुवात करते आता। चिडू नको ग। मग काय, मला वाढदिवसाला तुला बेस्ट गिफ्ट द्यायचं होतं। ऐक कीर्ती, तुम्ही तिघी हे मला मिळालेलं आतापर्यंतचं सगळ्यात स्पेशल गिफ्ट आहे। पण मी तुझं सर्वात बेस्ट गिफ्ट आहे ना। ते सगळं ठीक आहे, पण प्रीती कुठे आहे? काय ग, माणसाचाच कातड आहे ना? काय नाही, इथं गोंधायला येणार पोरं पोरी गोंधताना रडून रडून लाल बुंद होऊन जातात, पण तुझ्या तोंडातून हो नाही की तू नाही, पण डोळ्यातून एक थेंब देखील नाही, असं कसं काय? अहो आजी, मनात गुलाबाचं फूल असेल ना की बाहेर बाबळीचा काटा सुद्धा टोचत नाही। अगदी लाखातलं बोललीस बघ। तुझ्या नवऱ्याला नशिबाने, त्याला एवढी सोन्यासारखी बायको मिळणार आहे। अहो नाही नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय। हे माझ्या नवऱ्याचं नाव नाहीये, माझ्या मोठ्या भावाचं नाव। दादाचं? अगं असे बहीण भाऊ लई जगात पाहिले मी। लग्न अगोदर ताई ताई भाऊ भाऊ करतात, पण एकदा का लग्न झालं का एकमेकांचं तोंड देखील पाहत नाही। अगं इस्टेटीसाठी एकमेकांच्या उरावर देखील बसतात। हा, एक मिनिट आजी, मी आणि माझा दादा असे नाही। दुनिया इकडची तिकडे झाली ना तरी चालेल, लग्न होऊ दे किंवा राहू दे, माझा भाऊ मला कधीच अंतर देणार नाही आणि मी सुद्धा त्याला कधीच सोडणार नाही, अगदी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत। अगं तो हात दे इकडं, राहिलेलं काम पुरं करू दे। दे दे हात दे। तुला सांगतो, इतर घरांमध्ये मुलींना बायकांना तयार व्हायला 2-2 तास लागतात। इथे परिस्थिती उलटी आहे, इथे मलाच तयार व्हायला जास्त वेळ लागतो। काय करणार, आमच्या सौंना आवडतं ना, आम्ही असा टिपटॉप राहिलेला। सौ, कसे वाटतायत तुमचे पती परमेश्वर? थँक्यू। पण गीतांजली, काळ किती भरभर पुढे जातो नाही? महिने सरकले, वर्ष उलटली आणि आज चक्क आपण सुरू केलेल्या दुकानाचा 30वा वर्धापन दिन आहे। तुला आठवतंय?
आपलं लग्न झालं तेव्हा म्हणजे नवखा होतो मी या व्यवसायात. पण तू माझ्यावर विश्वास ठेवलास, माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिलीस, आणि म्हणून हा आजचा दिवस दिसतोय. हा, पण उगवणारा सूर्य कधी ना कधी मावळणारच ना. हे काय वय व्हायला लागलंय माझं आता. पण तू माझ्यासाठी नेहमी तशीच ध्रुव ताऱ्यासारखी अडळ आणि तरुण. काय खीर? वहिनीशी गप्पा मारून झाल्या असं ते खीर खा. अरे क्या बात है. दादा, हम्म. घरात शुभप्रसंग असेल की वहिनी कायम खीर करायची, आठवते ना तुला? एवढा चांगला प्रसंग आहे आज, कशाला डोळ्यात पाणी येते तुझ्या? सुलू किती काळजीने, किती प्रयत्नपूर्वक या घरात त्या सगळ्या गोष्टींमध्ये तू तुझ्या वहिनीला जिवंत ठेवलं असेल. ओंजळीतली फुलं असतात ना, त्याचा वास कसा ते ओंजळीला लागतो तसंच येते. तिने तुझ्यासाठी, या घरासाठी काय काय केलंय, आणि चांगल्या गोष्टी तशाच चालू राहिल्या तर काय वाईट आहे? काय त्यावर काय बोलू मी? काहीच बोलू नको, फक्त एका प्रश्नाचं उत्तर तेवढं मला दे. काय? तू आणि वहिनी काय एवढ्या गप्पा मारत असते रे सारखे? हा, ए, ते तुला काय करायचंय? अरे म्हणजे काय, मी बहीण आहे तुझी. हे आमचं नवरा बायकोचं सिक्रेट आहे. हा. ते तुला गमत माहितीये का? हा. काय बोलते ते फक्त मलाच कळतं. हो, पण मला सांग ना, मी बहीण आहे ना तुझी, सांग ना. तू आता एकदा सांग ना. नको, लाडीगोडी किती केलीस तरी मी तुला आमचं सिक्रेट काय कळू देणार नाही. बरं, नको सांगू सिक्रेट. पण आता दुकानात जायचंय का इथेच गप्पा मारत राहायचंय, नक्की काय ठरलंय? मग खीर तर खाऊ दे. बरोबर खा, पण ये लवकर, गप्पा पुरे. हा, मला वाटलंच होतं तू इथे असशील. तुला उशीर होणं काही शक्य नाहीये. सूर्य पूर्वेच्या ऐवजी पश्चिमेला उगवेल, पण तू वेळेतच हजर असणार. आपल्या घरातली सगळी घड्याळं तुझ्या घड्याळानुसार लावून घ्यायला हवी. आत्या, हे घड्याळ आणि आपल्या शरीराचं घड्याळ एकमेकांशी जोडलेलं असतं, म्हणून सगळी कामं वेळच्या वेळी झाली ना की बरं असतं. आणि बाकीच्यांची घड्याळ माझ्यानुसार करून घेण्यापेक्षा प्रत्येकाने आपल्या अंगातला आळस झटकावा ना, म्हणजे गोष्टी वेळच्या वेळीच होतील. आणि कसं आहे ना, शरीर विराज, विराज प्लीज प्लीज प्लीज, मला तुझं लेक्चर नको. मी तुझी स्टुडंट नाही. तुझं सगळं लेक्चर तुझ्या कॉलेजमध्ये. आपले मोठे बंधुराज स्वराज आहेत कुठे? बाबा, बाबा पाय पडतो. अरे गडबडीत तुम्हाला सगळे अपडेट्स द्यायचे राहिले. आपल्या दुकानाच्या वर्धापन दिनाची जय्यत तयारी झाली. पूजेची निमंत्रणं सगळ्यांना गेली आहेत आणि ढोल पथक ऑलरेडी आलेलं आहे. त्यामुळे आपण एकदा तिकडे गेलो ना की लगेच कार्यक्रमाला सुरुवात होईल. आणि छोट्या मोठ्या गोष्टी होत्या त्या सगळ्या मी मॅनेज केले. स्वराज, तुझ्याकडे बघितलं ना की मला तरुणपणीचा मी आठवतो. बघ, तुझ्या डोळ्यांमध्ये कामाबद्दलची तीच आग, ती जिद्द दिसते मला. मी तुला कधी बोललो नाही, पण बाहेर कुठे तुझ्याबद्दल बोलताना अभिमानाने ऊर भरून येतो माझं. गर्व वाटतो सांगताना की तू माझा मुलगा आहेस. स्वतःची ओळख तू स्वतः तयार करशील. असंच काम करत राहा बेटा. प्राऊड ऑफ यू बेटा. नक्की. मूर्खपणा केलायस तू हा. तुमच्या डोळ्यातून पाणी येऊ नये, तुम्हाला कसला त्रास होऊ नये म्हणून मी कष्ट करतो. तुम्ही मात्र माझ्या मनाला त्रास होईल असं वागायचं. दादा, अरे मला त्रास होत नाहीये. आणि तुला माहितीये ती गोंधळणारी आजी काय म्हणत होती? बोलत होती की तुमच्या दादाचं लग्न झाल्यावर बघा कसा तुम्हा बहिणींना सोडून बायकोच्याच पाठी जातोय. हसतोयस काय तू? मी पण बोलले तिला, मी बरं असं होऊ दे. माझा दादा मला नेहमी माझ्या बरोबरच हवाय, म्हणून तुझं नाव गोंदवलं परमनंट. आता तू कुठेही गेलास ना तरी माझा बरोबर असशील. हा असा प्रीतीताई मानला तुला. हा पण दादाने एक्सेप्ट केलंय की त्याच्या लाईफ मधलं सगळ्यात बेस्ट गिफ्ट मी स्वतः आहे. त्यामुळे तसंही ही पैज मीच जिंकले ना. आणि आता ज्योतिताई काही बेस्ट गिफ्ट आणेल ना तरी पण बेस्ट तर मीच आहे ना. सालाप्रमाणे श्री गणेश
अरे काय चमत्कार. अरे यंदा मनावर घेऊन अभिजितरावांनी स्पर्धेत भाग घ्यायचा विचार सोडून दिला काय. अरे त्याची रिक्षा दिसत नाही कुठे इथं. अरुण कंटाळला असेल बिचारा. आता सलग 5 वर्ष हारल्यावर पुन्हा कशाला घेईल भाग परत. आपली रिक्षा घेऊन लवकरात लवकर रोड रेसवरती यायचं आहे. एक रिक्षा दिसत नाहीये. आली 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 आली. स्पर्धकांना विनंती करतो की त्यांना ऑल द बेस्ट आहे. सगळ्यांनी टाळ्या वाजवा. आणि ही स्पर्धा सुरू होते. 1 2 3. शाणे, तुला या स्पर्धेत भाग घ्यायची परवानगीच नाहीये. तुझ्या भावाच्या नावावरती तू कसं काय भाग घेऊ शकतेस ग? भाऊ कुठे? बहिणीला पाठवलं स्वतःच्या ऐवजी. काय बायकांच्या माघारी लपतो तुझा भाऊ? त्यापेक्षा बांगड्या घाला बांगड्या भावाला. तुला काय वाटतं, बांगड्या घालणारे हात कमजोर असतात? हा बांगडी घालणारा हात कधीच कमजोर नसतो, लक्षात ठेव. आणि दुसरी गोष्ट, माझ्या दादाबद्दल एक जरी शब्द वाकडा बोललास तर जीभ हासडून हातात दे, लक्षात ठेवायचं. चुकून जरी तुझा हात माझ्या बहिणीला लागला असता ना, तो हात आज इथे जागेवर दिसला नसता. बांगड्या घालणाऱ्या हातांबद्दल बोलतोयस? अरे बांगड्या घालणारे हात जेव्हा घरात बसतात तेव्हा घर चालवतात, आणि घराबाहेर पडतात ना तेव्हा देश चालवू शकतात. आणि माझी बहीण ज्योती इथे येऊ शकते, या स्पर्धेत भागही घेऊ शकते, आणि तिने हे दाखवून दिलंय की ती स्पर्धा जिंकूही शकते, तुमच्या सारख्या सगळ्या पुरुषांना हरवून. दादाने जर या स्पर्धेत भाग घेतला असता तर तो जिंकलाच असता. पण काय आहे ना, आमचा दादा थोडासा आमच्या रिक्षेला घेऊन ना पॉझिटिव्ह आहे. तो घाबरतो की तिला काही झालं तर, काही डॅमेज झालं तर. मी तुझ्यासाठी ही स्पर्धा जिंकली आहे, म्हणून आज दादाच्या वाढदिवसाच्या दिवशी दादा हे छोटंसं गिफ्ट.
नाहीये ना प्लीज. संपत्ती जमीन जुमला यापेक्षा कष्ट शिस्त संस्कार गेले पाहिजेत पुढच्या पिढीत. आज त्याचीच मुहूर्त मी रोवतोय. दादा दीपला पण बोलवायला हवं होतं रे. प्रार्थनेलाच अपशकुन केलास. कसला अपशकुन? छान माहितीये तू ज्याचं नाव घेतलंयस तो अपशकुनी आहे. जगातला कुठला बाप स्वतःच्या मुलाला अपशकुनी म्हणत असेल? तुझ्या डोक्यात त्याच्याबद्दल जो राग आहे तो जाणार आहे की नाही? दुसऱ्यांना मदत करणारा, त्यांच्या अडचणीत धावून जाणारा अपशकुनी. तो हे जे करतोय ना ते त्याचं स्वतःचं कर्तृत्व काहीच नाहीये. त्याच्या आईने संस्कारच तसे केले त्याच्यावर. पण त्या सगळ्या चांगल्या संस्कारांना स्वतःच्या घाणेरड्या सवयींनी काळं फासतोय तो. कोणाच्याही चांगल्या कामांमध्ये विघ्न आणणाऱ्याला अपशकुनी नाही तर काय म्हणतात? अरे बाजूला सरका, तो कटआउट पडतोय. वाजवा रे. दुकानाचा वर्धापन दिवस आहे आज. हा दिवस आमच्यासाठी खूप मानाचा असतो, प्रतिष्ठेचा असतो. अर्थात तुझ्यासाठी मान, मर्यादा, प्रतिष्ठा याची काही किंमत नाहीच आहे. म्हणून आमचं तसं नाही आहे. आम्ही खूप प्रतिष्ठित माणसं आहोत. आणि ही जी दिसते ना
तुझ्यासाठी 4 भिंतींची इमारत असेल, तर माझ्यासाठी, तुझ्या आईसाठी हे पवित्र मंदिर होतं. ते आहे आणि राहील. दारू पिऊन नाचायचा कुत्ता नाही. त्याला विचार, तो स्वतःच्या पायाने जाणार आहे, सिक्युरिटीला बोलून धक्के मारून बाहेर घालवायचंय त्याला. अगं आशीर्वाद तरी दे. कशाला देऊ? आज तुझा वाढदिवस आहे ना. उठल्या उठल्या आईचे आशीर्वाद घ्यायचं सोडून काय केलंस? अख्खं गाव फिरून आलास. सगळ्यांकडून मिळाले असतील की आशीर्वाद, आणि सगळ्यांकडून नजर लावून घेतलीस. आई 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 आई, अगं दादाचा वाढदिवस आहे आज. तू उगाच त्याला ओरडू नको. नाहीतर काय, आजच्या दिवशी फक्त आणि फक्त प्रेम. विषय आहे का? आज फक्त काळजी, प्रेम आणि फुल ऑन सेलिब्रेशन. हो काय हो काय, सकाळपासून सेलिब्रेशन तर चाललंय. 3 गिफ्ट मिळालेत मला. चला जाऊ दे आता मला कामाला. दादा 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 दादा, कुछ भी क्या यार. मला सांग, बर्थडेच्या दिवशी कोण जाते यार कामावर? नाहीतर काय. हे बघ, तू कुठेही कामावर वगैरे जाणार नाहीयेस. मी केक मागवलाय, आपण सगळे मिळून सेलिब्रेट करणार. अगं पण आता पण वगैरे काही नाही. अरे आधी केक मग काम. मला कामावर जायचंय. मला कामावर जायचंय आता सांगते. काय अरे, किती उशीर. अगं काय करू, आमच्या मॅडमने सांगितलेल्या फ्लेवरचा केक शोधण्यासाठी अख्खं नाशिक पालतं घातलंय मी, म्हणून लेट झालं. हे एवढ्यासाठी एवढं फिरलायस तू? हो. मिळेल त्या फ्लेवरचा केक आणायचा ना. असं कसं? तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करण्याचं वचन द्यावं लागतं ना लग्न, म्हणून रिहर्सल. छान आहेस. जायचं आज? तूच बोलत बसलीये काय तू पण. मग चल लवकर. मित्रा वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा मित्रा. थँक्यू मित्रा. जगासाठी तू खूप चांगला भाऊ असशील, पण माझ्यासाठी तू खूप 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 भारी मित्र आहेस. नाही म्हणजे भावा बहिणीचं नातं हे गोडच असतं, पण आपल्या दोघातलं मैत्रीचं नातं ते रेअर असतं. बेस्ट बेस्ट बात असंच हो. काय रे, काय झालं? अरे ते नाही, काही नाही. काही नाही. ओरडलास ना पण आता. पोटात आवाज आला, भूक लागली. अरे वाढदिवस ना तुझा, मग केक काप, आमच्या पोटात केक घाल. अरे चला, तुम्ही काय उभ्या. चला चला चला, आवरा आवरा आवरा. तू आणते बाकी साहित्य. मला सांग की तुला. अरे नाही तू गिफ्ट. नमस्कार मंडळी, नमस्कार. मला सांगताना अतिशय आनंद होतोय आणि अभिमानही वाटतोय की आज आपल्या या शाखेचा वर्धापन दिन आहे. आणि या शाखेची जी काही प्रगती झाली आहे, जो काही उत्कर्ष झाला आहे, त्याला माझा मुलगा स्वराज कारणीभूत आहे.
ज्याप्रमाणे एखादं वस्त्र विणताना एक एक धागा जोडत जावं, त्याप्रमाणे या व्यवसायात गेली कित्येक वर्ष मी एक एक धागा जोडत आलोय. आणि आता इथून पुढे हे वस्त्र अजून सुंदरपणे विणण्याची जबाबदारी मी माझ्या मुलावर, स्वराजवर सोपवतोय. आजपासून या शाखेची संपूर्ण जबाबदारी स्वराजकडे असेल. बाबा हो मी शिकतोय अजून. मला स्वराज, मी गेलं वर्षभर तुझं काम खूप जवळून बघत आलो. तू आता या व्यवसायात पूर्णपणे तयार झालेला आहेस. माझी खात्री आहे ही जबाबदारी तू उत्तमपणे सांभाळशील आणि या शाखेची अजून प्रगती करशील. जबरदस्त केक आणला मित्रांनी. येते मी. प्रीती ऐक. ज्योती, ज्योती तू लायसन्स नसताना पण हायवेवरून गाडी चालवताय तुम्ही, माहितीये ना? आणि तुमची गाडी जरा जास्त स्पीडमध्ये. ऍक्च्युली ज्योती, नाही नाही, असू दे असू दे. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की लवकरात लवकर लायसन्स काढून घ्या. काय दिसतीये, काय घमघमाट आहे, शपथ सॉलिड. दे तुझ्या हातामध्ये ना तुझ्या आईची चव उतरली. वहिनी करायची ना तेव्हा असाच घमघमाट यायचा आणि अशी भूक खवळायची ना आमची. आणि मग आम्ही सगळे लुडबुड करायचो किचन मध्ये टेस्ट करण्यासाठी. आणि आता मी टेस्ट करणार, मी आता टेस्ट करून बघणार. नाही पण खाऊ दे ना प्लीज प्लीज. आधी मान देवाचा. कुणाचा? देवाचा. देव जरी भक्तांवर आपल्या नाराज असला तरी भक्ताने त्यांची भक्ती करणं सोडायची नाही. त्यामुळे आधी नैवेद्य देवाला आणि मग भक्त प्रसादाचा आस्वाद घेऊ शकतात. ओके. दादा किती चिडतो तुझ्यावर, किती बोलतो तुला, तरी किती आदर करतोस त्याचा, किती मानतोस तू त्याला. कसं आहे ना सुलू, गैरसमज त्यांच्या मनात आहे, माझ्या मनात नाही. त्यामुळे काय बोल. सोड ना. काही झालं तरी बाबांनी बिर्याणी खाल्ली पाहिजे. ओके. हवं तर तू केली म्हणून सांग, माझं नाव घेऊ नको. ए मी खोटं बिटी बोलणार नाही. हा सोलू, मी तुझा फेवरेट आहे की नाही? हा? हो. आज तुझे बाबा तुझी केलेली बिर्याणी नक्की खाणार. अरे मेरी प्यारी सुलू. कुठे ओ हो बिर्याणी. वा वा वा, वास तर मस्त येतोय. पुरे. वा 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 झाली बिर्याणी.
मला ना गीतांजलीची आठवण आली बघ. थेट तिच्यासारखी बनवली असतो. छे रे, मला कुठली जमाला? ही खास वहिनीची स्टाईल आहे. तू नाही केलीस? छे अरे कुठून मागवलीस का? कुठून? नाही नाही, ऑर्डर नाही केली आहे, घरीच केली आहे. दीपनी केली. त्याला सांग की असली नाटकं करून माझं मन जिंकण्याचा प्रयत्न वगैरे करू नकोस. अरे ऐक तर. पहिला घास घेतला तेव्हा तुम्हाला आईची आठवण आली ना? तुम्ही केल्या म्हटल्यावर तेच अन्न तुम्हाला विष वाटायला लागलं. हो, कारण तुझ्यासारख्या माणसाने शिजवलेलं अन्न माझ्यासाठी विषच आहे. आणि तसंही तुझ्यामुळे माझ्यावर विष घ्यायची वेळ आलीच जरी, ते सुद्धा तुझ्या हातून घेणार नाही मी. काय एवढा राग करतो माझा? मी काय केलं असं? सतत या घरात माझा अपमान होत असतो. अशी कोणती चूक केली मी की मला माझ्या सख्या बापाचं प्रेम मिळत नाही? अरे कारण माझं सुख, माझं समाधान हिरावलंयस तू. माझ्या बायकोला, स्वतःच्या सख्या आईला मारलंयस तू. आईला मारलंयस तू. कुठला बाप आपल्या अशा मुलाला माफ करेल? तुझं तोंड सुद्धा बघावं असं वाटत नाही मला. दादा, कुठला बाप आपल्या अशा मुलाला माफ करेल? तोंड सुद्धा बघावं असं वाटत नाही. माझ्या बायकोला स्वतःच्या सख्या आईला मारलंयस तू. आईला मारलंयस तू. आईला मारलंयस तू. दारू? लाज नाही वाटत? इथे माझ्या रिक्षात दारू पीत बसला होतास. बोल ना आता, काय घाबरतो का आता? तुझ्या आईने हे शिकवलं तुला की दारू प्यायची, कुठेही जायचं आणि काही करायचं? बोल ना, हे संस्कार तुझ्या आईचे. हे संस्कार तुझ्या आईचे. हे संस्कार तुझ्या आईचे. दीप ज्योति